सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार अगदी जोरात सुरू आहे आणि याच संदर्भात किशोरी पेडणेकर याही प्रचाराच्या मैदानामध्ये उतरल्यात। विरोधकांचे मनसुबे चांगले नाहीत, त्यामुळे आपणही शांत होते असं पेडणेकर म्हणाल्या। तर यांना उमेदवार मिळत नाहीत, आमचे 2 उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। संवाद साधलेला आहे निलेश बुधावले यांनी। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आता प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत। किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मधल्या काळात तुम्ही गायब होतात, आता तुम्ही पुन्हा एकदा प्रचारात पाहायला मिळतायत। असं म्हणू नको गायब होती, मी कुठेही गायब नव्हती, फक्त स्लो होती एवढं नक्की आहे, कारण मनसुबे खराब होते समोर तुम्हाला कळत होतं। आणि आता अरविंद सावंत आपला माणूस म्हणून आणि सुशिक्षित सुसंस्कृत आमचे अनिल देसाई हे दोघंही आज फॉर्म भरणार आहेत। प्रचंड संख्येने शिवसैनिक आलेले आहेत, प्रचंड दोन्ही उमेदवारांमध्ये एक चांगला आत्मविश्वास आहे, त्यामुळे आमची निवडणूक जी आमचे दोन्ही उमेदवार भरघोस मताने विजयी होते। दोन्ही उमेदवारांना किती लीड मिळेल? नाही, लीड मी जिंकून येईलच म्हणते, जास्त लीड नाही। मोठ्या संख्येनं आमचे उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांना दिलेली आहे। किशोरी पेडणेकर प्रचारात सहभागी झालेले आहेत। हळूहळू वेगवेगळे नेते प्रचारात येत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माहोल आपण पाहतोय, जोरदार या ठिकाणी शिवसैनिक तर आहेत, यासोबतच इतर पक्षाचे म्हणजे आम आदमी पक्ष असेल, यासोबतच राष्ट्रवादी असेल, इतर वेगवेगळ्या पक्षांचे या ठिकाणी कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। आणि आता काही वेळातच अरविंद सावंत देखील या ठिकाणी येतील आणि प्रचारात बाहेर जातील। कॅमेरामन अरविंद वर्गेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।